हॅलो 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 चेक. तर सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात या मेगा फायनलला. चला प्रेक्षक सगळे बाजूला व्हायचंय. खुर्च्या घेऊन कोण चाललंय मैदानातून? खुर्च्या घेऊन जात आहेत ते प्रेक्षक, कृपया चला. मैदानात कोणच राहणार नाहीये. आपण एंट्रीज घेतोय. कॅमेरामॅन्स कॅप्चर करायचे आहेत एंट्रीज. हाजी कसम प्रीमियर लीग ऑर्गनाइज्ड बाय टीम इनक्रेडिबल 2025. प्रथम पारितोषिक 1,01,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. या मॅच मध्ये फायनलची मॅच आलेली आहे या स्पर्धेमध्ये आणि फायनलची मॅच रंगणार आहे रहाणे नाईट रायडर्स विरुद्ध कोहली चॅलेंजर्स. आपण पाहतोय पहिली एंट्री टीम रहाणे नाईट रायडर्स. टीम रहाणे नाईट रायडर्स एंट्री घेत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सचिन परब कॅप्टन ऑफ द टीम आहे. त्याचप्रमाणे ओमकार सातार्डेकर आहेत यांच्या संघामध्ये. बरेचसे गोलंदाज, बरेचसे फलंदाज. विवेक खानविलकर यांनी सजवलेला ऑक्शन टेबलवरचा हा संघ आणि या संघाने मात्र फायनल पर्यंत बाजी मारली. आपण एंट्री या ठिकाणी पाहतो आहोत. सचिन परब, सिद्धेश मसूरकर, ओमकार सातार्डेकर, लक्ष्मण परब, त्यानंतर कल्पेश महाडिक, सागर मातेरे, श्री कामत, आर्यन पांचाळ, निखिल बोरहाडे या सर्व खेळाडूंचा समावेश, मंदार कांदळगावकर या सर्व खेळाडूंचा समावेश आणि यांचा हुकुमचा एक्का जो शेवटी येऊन आपलं काम करतो, सुमित खानविलकर. या सर्व खेळाडूंची एंट्री या ठिकाणी होते. त्याचप्रमाणे समीर गोरुले सुद्धा या संघात समाविष्ट आहेत. सर्व खेळाडू येतात. आणि एंट्री होते ऑन माय काउंट. टीम रहाणे नाईट रायडर्स 3-2-1. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रहाणे नाईट रायडर्स या संघासाठी. सचिन परब कॅप्टन, सिद्धेश मसूरकर, ओमकार सातार्डेकर त्यांच्यासोबत इतर सर्व खेळाडू या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वागत आहे या फायनल मध्ये. यानंतर आपण वळणार आहोत नेक्स्ट एंट्रीकडे. पुढची एंट्री असणार आहे ती म्हणजे या दोन बॅटर्सची. कोहली चॅलेंजर्सचे दोन बॅटर्स या ठिकाणी असणार आहेत. रहाणे नाईट रायडर या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय तर घेतलाय, परंतु त्यांच्या समोर उभा ठाकलाय कोहली चॅलेंजर्सचा संघ. आणि कोहली चॅलेंजर्सला चॅलेंज स्वीकारायला मजा येते. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कोहली चॅलेंजर्सचे दोन्ही ओपनर्स सिद्धार्थ वारंग आणि चंदन दळवी. स्वागत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे या दोन्ही बॅटर्स. चंदन आणि सिद्धार्थची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि सुरुवात होणार आहे या मेगा फायनलला. मेगा फायनल साठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. कोहली चॅलेंजर्स विरुद्ध रहाणे नाईट रायडर्स हा सामना या ठिकाणी रंगतोय. आणि मी विनंती करेन आमच्या पंचांनी सुद्धा एंट्री घ्यायची आहे. आमचे पंच आहेत सुबोध घडसे सर, रवी पवार सर आणि काही वेळापूर्वी आपले तिसरे पंच म्हणजेच अविनाश परब. ते पंच नक्कीच ते सुद्धा मॅच साठी गेलेत अविनाश परब सर, कारण नक्कीच ट्रॉम्बे कोळीवाडा या संघाकडून ते क्रिकेट खेळतात आणि नक्कीच मॅच असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना तिकडे जावं लागलंय. दरम्यान आपले दोन पंच तयार आहेत, रवी पवार सर आणि सुबोध घडसे सर.
दरम्यान सुरुवात होते या मॅचला आणि ओपनिंगची जोडी मैदानाच्या आत येते सिद्धार्थ वारंग चंदन दळवी. आणि थोड्याच वेळात आता मेगा फायनलच्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. मेगा फायनलची मॅच ही मॅच म्हटली की या मॅच मध्ये असते ती म्हणजे चुरस, या मॅच मध्ये असते ती म्हणजे लढत. आणि या मॅच मधली लढत कशा प्रकारे सांभाळली जाणार आहे याकडे आपल्याला पाहायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. सुरुवात होणार आहे या फायनलच्या मॅचला आणि पहिलं षटक बघा, फायनल मध्ये आल्यानंतर निर्णय हे बदलत असतात. आणि एक बदललेला पहिला निर्णय म्हणजे सचिन परब यांना गोलंदाजी न करवता आता गोलंदाज साठी आमंत्रित केलंय सचिन यांनी ओमकार सातार्डेकर यांना. ओमकार सातार्डेकर यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सुरुवात होते मेगा फायनलला. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. कोहली चॅलेंजर्स विरुद्ध रहाणे नाईट रायडर्स. पहिला बॉल. हॅलो हॅलो लोखंडे हॅलो. पहिल्याच बॉलवर फ्लिक करायचा प्रयत्न झाला होता परंतु त्या प्रयत्नामध्ये यश मिळालं नाहीये. नक्कीच वाईड बॉल देण्यात आलाय. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेला होता काही क्षणांसाठी. दरम्यान 22ची ही एक धाव लिहिली जाणार आहे. पहिल्या चेंडू नंतर 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. धावसंख्या 2 न पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती. अमित सातार्डेकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे समालोचन कक्षात. स्वागत आहे सर तुमचं सुद्धा. दरम्यान ओमकार सातार्डेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत, एक वाईड आणि एक 22चा सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. वेग इतका आहे ओमकार सातार्डेकर यांच्या गोलंदाजीमध्ये की नक्कीच बॅटरला ती लाईन आणि लेंथ जज करणं बॉलची फार कठीण असतं. परंतु आता समोर असतील सिद्धार्थ वारंग यांच्याकडे ताकद सुद्धा आहे आणि कलात्मकता सुद्धा आहे. यावेळेला कलात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि कॅच. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट आली आहे. म्हटलं होतं की बेस्ट बॉलिंग अटॅक विरुद्ध बेस्ट बॅटिंग ऑर्डर अशा प्रकारची मॅच असणार आहे. आणि पहिला विकेट या ठिकाणी जातोय. सिद्धार्थ वारंग याला पवेलियनच्या आत पाठवलंय. सिद्धार्थ वारंग हॅज टू डिपार्ट ऑन अ गोल्डन डक. काय सुंदर विकेट घेतला या ठिकाणी. आपण पाहू शकतो रिप्ले प्रो लिंकच्या माध्यमातून. या फायनल मध्ये पहिलाच विकेट शॉर्ट बॉल केला हलक्या हातांनी. लेट कट खेळण्याचा प्रयत्न झाला आणि सचिन परब यांच्या हातामध्ये झेल. बघा, एका क्षणी सचिन परब यांना सुद्धा विश्वास बसला नाही की तो झेल पकडल्यानंतर मी तो झेल पकडलाय आणि बाद करून माघारी परतवलं. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमचे हितचिंतक सागर शृंगारे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन सामन्याचा आनंद घ्यायचा. बघा रिॲक्शन बघा सचिन परब यांची. ओ माय गॉड, झेल पकडलाय मी अशा प्रकारेच काहीतरी सांगत होते. आणि हा झेल पकडून पहिला गडी झालाय बाद. प्रणव डामरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. किशोर चव्हाण यांच्याकडून जर हॅट्रिक घेतली तर ओमकार सातार्डेकर यांना 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेला बॅटची आउटसाइड एज घेतली आहे आणि एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते. वेगात टाकलेला बॉल आहे. प्रणव डामरे यांच्यासाठी हा वेगातला बॉल आहे. 3 चेंडूंनंतर आता धावसंख्या 3 आणि 1 गडी बाद अशा प्रकारचं धावफलक पाहायला मिळतंय. नक्कीच
ओमकार सातार्डेकर गोलंदाजी करता आहेत आणि आता लेफ्ट हँडर चंदन दळवी त्यांच्या समोर असणार आहेत. यष्टीरक्षणासाठी सिद्धेश मसूरकर होत आहेत तयार. लक्ष्मण परब सुद्धा आहेत त्या ठिकाणी. वेगातला बॉल आहे, यावेळेला नो बॉल, पंचांचा करार देण्यात येतोय. ओव्हर स्टेपिंग या ठिकाणी पाहिलं गेलंय आणि नो +1 आहे, त्यामुळे धावसंख्या आता 2 पुढे जाताना पाहायला मिळेल. 5 धावांवर धावफलक येऊन पोहोचतोय. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे सागर शृंगारे यांचं आणि मी विनंती करेन अलंकार सातार्डेकर यांना की त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. अलंकार सातार्डेकर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे आपले हितचिंतक सागर शृंगारे यांचा. यावेळेला चांगला ड्राईव्ह आहे आर्यन पांचाळ यांच्या माध्यमातून, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आहे आणि 4 चेंडूंनंतर आता धावसंख्या 7 वर येऊन पोहोचली. बघा हेच करायचं असतं. आणि बघा पहिलं षटक ओमकार तसं सहसा या स्पर्धेत टाकलं नाहीये एकही पहिलं षटक, परंतु यामध्ये पहिल्या षटकात आले आणि सगळ्यात जास्त धावा दिल्या आहेत आतापर्यंत. 7 धावा दिल्या आहेत पहिल्यांदा आपल्या षटकामध्ये ओमकार सातार्डेकर यांनी. डेड बॉल घोषित करण्यात आलाय. प्रणव डांबरे आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्ट्राईक. धावसंख्या 7 वर येऊन पोहोचली आहे. 7 धावा धावफलकावरती होत आहेत. यावेळेला डाऊन द लेग बॉल होता. पंचांच्या निर्णयाकडे पाहायला लागणार आहे. पंच मात्र वाईड कळवत आहेत या बॉलला. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येताना पाहायला मिळतोय. म्हणजे आता 4 चेंडूंनंतर 8 धावा झाल्यात. आपण या स्पर्धेत ही गोष्ट पाहिली आहे की बघा मागील मॅचमध्ये प्लेऑफमध्येच अशाच प्रकारे निर्णय घेतले गेले होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी वेगळ्या गोलंदाजाला आणलं गेलं आणि त्याचमुळे त्याच षटकात जास्तीत जास्त धावा कन्सिड झाल्या आहेत. आणि आता सुद्धा आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपात ही धाव लिहिली जाईल. 9 धावा आता धावफलकावरती होत आहेत 5 चेंडूंनंतर. 9 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 9 धावा झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे ओमकार सातार्डेकर यांचा. हॅलो हॅलो यावेळेला आणखीन एक वाईड आहे. 10 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. एका लिगल डिलिव्हरीच्या शोधात आज पहिल्यांदा आपल्याला ओमकार सातार्डेकर पाहायला मिळत आहेत. बघा 8च्या वर एकदाही धावा दिल्या नाहीयेत या स्पर्धेत, परंतु या मॅचला फायनलचं ते प्रेशर आहे. यावेळेला देखील वाईड बॉल आहे. आणखीन एक वाईड. 11 धावा आता धावफलकावर झाल्या आहेत. 11 धावा धावफलकावरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे ओमकार सातार्डेकर यांच्या माध्यमातून. ओमकार कशा प्रकारे गोलंदाजी करतायत या शेवटच्या चेंडूवरती. शेवटच्या लिगल डिलिव्हरीच्या शोधात अजूनही ओमकार. समोर चंदन. यावेळेला वेगात आलेला बॉल आहे. या बॉलवर काय डिसिजन येतोय पंचांचा याकडे पाहायला लागणार आहे. वाईड बॉल. वाईड +1 = 2. धावसंख्या आता 13 वर येऊन पोहोचली आहे. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू आहे. प्रणव डांबरे आता समोर असतील. नक्कीच लेफ्ट हँडेड बॅटरसाठी तितकी चांगली गोलंदाजी केली गेली नाहीये. राईट हँडेड बॅटर समोर आलेत. कशा प्रकारे प्रणवला राहतोय हा शेवटचा बॉल. वेगातला बॉल आहे. पायांवरती आदळलाय. पाहूया. डेलिब्रेट आहे. नक्कीच डेलिब्रेट आहे, त्यामुळे डॉट बॉल असणार आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 13. एक गडी बाद टीम कोहली चॅलेंजर्स. मी यानंतर विनंती करेन अमेय चौकेकर यांना. टीम इनक्रेडिबल्सचे अमेय चौकेकर, आपल्याला विनंती असणार आहे व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री विशाल खरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
विनंती असणार आहे अमेय चौकेकर, कपिल कांदळगावकर, अमित मातेरे, अक्षय आंबेकर, विघ्नेश हंचाटे, अलंकार सातार्डेकर, सर्वांना साहिल कांदळगावकर आपण सुद्धा सर्वांना विनंती असणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे विशाल खरे साहेबांचा. पुढचं षटक घेऊन आले तर स्वतः कर्णधार सचिन परब, लेफ्ट हँडेड बॅटर चंदन आहेत समोर सचिन यांच्या. सचिन वेगातला बॉल आणि पहिल्याच बॉलवर दांडीगुल, पहिल्याच बॉलवर मिळाली आहे विकेट. सचिन परब का म्हटलं जातं की हे अनुभवाचं पीक आहे आणि हे अनुभवाचं पीक इथे सगळं काही ठीक करत असताना पाहायला मिळतंय रहाणे नाईट रायडर या संघासाठी. पहिली विकेट मिळाली आहे चंदन दळवी यांची. कोहली चॅलेंजर्स 13 धावा 2 गडी बाद. बघा अनुभव कशा प्रकारे काम करतो ना हे मात्र त्यांनी सांगितलंय. अगदी अचूक रनअप, अचूक लाईन, अचूक लेंथ, पहिलाच बॉल येऊन अचूकरित्या डिलिव्हर करणं जर कोणाला पाहायचं असेल, शिकायचं असेल ना तर यांनी येऊन सचिन परबला बघा. सचिन परब नक्कीच हाजी कसम चाळीपासून ते पुनर्वसन होऊन या इमारतीपर्यंत हे क्रिकेट खेळत आलेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान केला जातोय, या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय आजच्या या नक्कीच स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल. वेस्टर्न रेल्वे मधले 2 वेळा महाराष्ट्र श्री गोल्ड, त्याचप्रमाणे मुंबई युनिव्हर्सिटी ऑल इंडिया गोल्ड, मिस्टर इंडिया गोल्ड, इंटर रेल्वे ऑल इंडिया गोल्ड मेडल, बॉडी बिल्डर विनायक कुरळे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करतो की विनायक कुरळे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे त्यांचे कोच आणि विनायक कुरळे यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे तर त्यांना वाढदिवसाच्या सुद्धा हाजी कसम प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा असणार आहेत. त्याचप्रमाणे सन्मान या ठिकाणी करायचा आहे तो म्हणजे चंद्रकांत थोरात यांचा, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चंद्रकांत थोरात साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. बघा तिथे कोणाला दुखापत झाली नाहीये ना? सागर मातेरे ऑल ओके. आर्यन पांचाळ दुखापत झाली नाहीये ना? आर्यन पांचाळ ओके. सागर मातेरे मी विनंती करेन आयोजन समिती आपण त्यांच्याकडे पाहायचंय, दुखापत झाली असेल तर त्यांना योग्य ती प्रथमोपचार सुविधा पुरवायची आहे. दरम्यान सुरुवात होते पुन्हा एकदा मॅचला. आपण पाहतोय ऋग्वेद केदारी आहेत आणि त्यांच्या समोर असणार आहेत सचिन परब. फुलर लेनचा बॉल आहे, ड्राईव्ह केलाय त्या बॉलला, मागील चेंडूवर एक चौकार आलाय. 17 धावा आता धावफलकावरती झालेल्या आहेत. 18 धावा झाल्या 4 चेंडूंनंतर. दरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे ते म्हणजे आपले बाउंड्री स्पॉन्सरर्स, म्हणजेच आपल्या प्रत्येक चौकाराचे जे स्पॉन्सरर्स आहेत, क्लासिक क्रेविंग या आपल्या गणेश गल्ली, लालबाग आणि परळ मधलं सगळ्यात रुचकर आणि चवीचं खाद्यपदार्थ फास्ट फूड जिथे या ठिकाणी मिळतं त्या क्लासिक क्रेविंगचे मालक सुमेर महाडिक आणि प्रणय धाडवे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपण आलात आणि आपण यायच्या काहीच वेळापूर्वी एक क्लासिक क्रेविंगचा चौकार पाहायला मिळाला आपल्याला. सुंदर चौकार आपल्याला पाहायला मिळाला ड्राईव्हचा ऋग्वेद केदारीच्या बॅटमधून. क्लासिक क्रेविंग बाउंड्री 1.5 नंतर धावसंख्या 19. यावेळेला मात्र वेगातला बॉल आहे, डॉट बॉल आहे. काय बाउन्स मिळालाय, सचिन परब स्वतः सुद्धा शॉक आहेत तो बाउन्स बघून. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. दरम्यान 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि या 2 षटकांनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 19, 2 गडी बाद. बघा का म्हणतो आपण अनुभवाचं पीक म्हणून सचिन परब यांना, कारण बघा 1 षटक हाताळलं, केवळ 6 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद सुद्धा केलाय.
दोन षटकांनंतर धावसंख्या 19 वर येऊन पोहोचली. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर्स द स्कोर लाईन इज ॲट 19 फॉर 2. हॅलो हॅलो. दरम्यान 19 धावा धावफलकावर झाल्यात. यावेळेला सुद्धा ड्राईव्ह केलाय बॉलला. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. यावेळेला कल्पेश महाडिक यांना आमंत्रित केलं गेलंय गोलंदाजीसाठी. बघा शेवटचे येणारे फलंदाज, बॅटिंग डेप्थ ही मोठी आहे आणि बॅटिंगमध्ये जर आपण पाहिलं तर बॅटिंगमध्ये येणारे फलंदाज त्यांच्यामध्ये मयुरेश पोकळे हे नाव आहे. त्यांच्यामध्ये मोठमोठी नावं आहेत आणि त्याचमुळे कल्पेश महाडिक यांना आता हॅलो. हॅलो हॅलो. नक्कीच आपण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कल्पेश यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली आहे. आणखीन एकदा चांगला बॉल अपील पंचांकडे करण्यात आली आहे आणि पंचांचं बोट गेलं या बळाकडे. बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे ते म्हणजे आता ऋग्वेद केदारी यांना. एक घणाघाती फलंदाज आहेत ऋग्वेद आणि काय घडलं नेमकं आपण प्रोलिंगच्या माध्यमातून पाहूया. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून नक्कीच घसरले, खेळपट्टीवरच घसरले. बघा ज्या खेळपट्टीवरती ज्या 22 यार्डामध्ये आपण खेळतो ना, त्याच यार्डांमध्ये थोडासा पाय त्यांचा घसरलाय आणि त्याचमुळे ही डिरेक्ट हिट लागली. माझ्या मते लक्ष्मण परब यांनी ती डिरेक्ट हिट केली. हो, लक्ष्मण परब यांच्या माध्यमातून ती डिरेक्ट हिट करण्यात आली आहे. सिद्धेश मकसूरकर यांचा सुद्धा आनंद गगनात मावेनासा झालाय कारण ऋग्वेद एक घणाघाती बॅटर आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 वर येऊन पोहोचली आहे. 24 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद 24 धावा 2.3 षटकांनंतर 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. दरम्यान करंट वॉचिंग कडे जर आपण पाहिलं तर करंट वॉचिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे 120 जण या मॅचचा आनंद घेत आहेत. बघा नवीन लिंक काही वेळापूर्वीच आपण जनरेट केली आहे आणि करंट वॉचिंग आपल्याला 120 ची पाहायला मिळते. आतापर्यंत 2000 जणांनी या नव्या लिंकला सुद्धा पाहिलंय. या नवीन लाईव्हला सुद्धा पाहिलंय. कल्पेश महाडिक यांच्या माध्यमातून आता चांगली गोलंदाजी होते. वा कल्पेश, काय गोलंदाजी आहे. अगदी सुंदर रीतीने डिलिव्हर केला गेलेला हा चेंडू आहे कल्पेश महाडिक यांच्या माध्यमातून. 2.4 षटकांनंतर धावसंख्या आता 24 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढील चेंडू कल्पेश घेऊन तयार होत आहेत. मयुरेश पोकळे असतील समोर. फ्लिक केलाय बॉलला. एकच धाव घेतली आहे मयुरेशनं. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाईल. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती होत आहेत. तसं कल्पेशचं षटक सुद्धा चांगलं राहिलंय. 5 चेंडूंमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्यात कल्पेशनं आतापर्यंत. एक शेवटचा चेंडू आहे बघा. पहिलं षटक ओमकारचं 13 धावांचं, दुसरं षटक होतं सचिन यांचं 6 धावांचं, ज्यात एक गडी बाद केला सचिन यांनी. ओमकारनं सुद्धा एक गडी बाद केला आणि आता हे तिसरं षटक मार्गस्थ आहे ज्यात आतापर्यंत 7 आले. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार केलाय कल्पेश महाडिक यांच्या विरुद्ध. खेळलाय षटकार. 6 धावांचा मोठा फटका. बघा फुलर लेंथचाच बॉल होता आणि यावरती कधीही बॅटर पनिश करतात आणि तेच केलं. पनिश केलं. मयुरेश पोकळे यांनी मोठा फटका खेळले षटकारासाठी. धावसंख्या 6 ने पुढे जाते आहे आणि 3 षटकांच्या नंतर धावसंख्या येऊन पोहोचते 32. 2 गडी बाद 32 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 3 गडी बाद या ठिकाणी झालेले आहेत टीम कोहली चॅलेंजर्सचे.
आणि बघा पहिल्यांदाच फायनलमध्ये वैयक्तिकरित्या दुसरं षटक हाताळण्यासाठी सचिन परब येत आहेत. कॅप्टन ऑफ द टीम आहेत आणि त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे कोणत्या कलाने घ्यायचं आहे या बॅटिंग ऑर्डरला, कारण स्ट्रॉंगेस्ट बॅटिंग साईड आणि स्ट्रॉंगेस्ट बॉलिंग साईड सोबत ही मॅच आहे. दरम्यान दरम्यान या वेळेला सुद्धा कट करण्याचा प्रयत्न झाला. एकच धाव आली आहे. पहिला चेंडू होता माझ्या मते हा आणि या पहिल्या चेंडूवर केवळ एक धाव आली आहे. मयुरेश पोकळे यांना स्ट्राईकवर आणलं गेलंय आणि आता आपल्याला पाहायला लागणार आहे की कशा प्रकारे अनुभव विरुद्ध यंगस्टर, एक अनुभवी खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स वर्सेस यंगस्टर कशा प्रकारे खेळतायत आमने सामने याकडे पाहायचं आपल्याला. पहिलाच बॉल सचिन परब यांचा मयुरेशसाठी या मॅचमध्ये फायनलचं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवरती बॅटची आउटसाइड एज होती. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहे. एकच धाव आली आहे. बघा काय वेगात गोलंदाजी झाली, त्याच वेगात बॅट सुद्धा फिरवण्यात आली, परंतु आउटसाइड एज घेतली बॅटची. मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीत त्या बॉलला मयुरेश. धावसंख्या 2 चेंडूंनंतर 34 वर येऊन पोहोचली आहे. 34 धावा धावफलकावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा वेगातला बॉल आहे परंतु डाऊन द लेग आहे. वाईड बॉल असणार आहे आणि या वाईड बॉलवर जोड धाव. वाईड +1 इक्वल्स टू 2. धावसंख्या 2 न पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 36 धावा झालेल्या आहेत. चेंडूला नक्कीच त्या 3 स्टंपच्या लाईनमध्ये, ऑफ स्टंपच्या वाईडच्या आणि लेग स्टंपच्या वाईडच्या मध्ये टाकणं अनिवार्य आहे. नक्कीच लेग साईडचा हा वाईड होता. यावेळेला मात्र समोरची दिशा निवडली, बॉलची दशा खराब केली. चांगली फिल्डिंग झाली आर्यन पांचाळ यांच्या माध्यमातून आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. रॅपिड मारलेला हा फटका होता. मयुरेश पोकळे यांनी त्यांच्या ताकदीचा संपूर्णपणे वापर केला गेला होता या फटक्यात. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 38 वर येऊन पोहोचली आहे. 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सचिन परब पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. थांबले आहेत रनअप मध्ये, आपल्या थांबले आहेत आणि हे थांबणं थोडंसं गरजेचं होतं, पण रनअप चुकलेत. पुन्हा एकदा सचिन यावेळेला फाईन लेगच्या दिशेने बॉलला खेळून काढलंय. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. चांगलं षटक हाताळलंय आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर एक डबलचं शॉट, 3 सिंगल्स आणि ते 2 धावा वाईड +1. म्हणजेच आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत 4 चेंडूंमध्ये. 4 चेंडूंमध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. 39 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू सचिन यांचा आहे. यावेळेला मात्र मोठा फटका खेळलाय आणि 1 बाउन्स फटका निघून जाईल सीमा पार. 1 बाउन्स फटका जातोय सीमा रेषा पार. क्लासिक क्रेविंग्स आणखीन एक चौकार. सचिन पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर असतील प्रणव. यावेळेला हलक्या हातांनी ड्राईव्ह केलं त्या बॉलला. कल्पेश महाडिक आहेत त्या बॉलची अडवणूक करतायत आणि त्या बॉलला थ्रो करतायत. 43 धावा धावफलकावरती आता झालेल्या आहेत. 2 षटकांमध्ये 45 धावा झाल्यात, माफ करा. 45 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या येऊन पोहोचली आहे 45. 3 गडी बाद टीम कोहली चॅलेंजर्स.
दरम्यान नवीन गोलंदाजाला आमंत्रित करण्यात येते. गोलंदाजी करण्यासाठी निखिल बोराढे यांना आमंत्रित केलं जात आहे. नक्कीच कॉम्बिनेशन बदलू शकले असते का या धावा कन्सीड केल्यानंतर? नक्कीच कल्पेश यांना मात्र शेवटच्या षटकासाठी ठेवून निखिल यांना दुसरं षटक देऊ शकले असते का? यावेळेला पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्यात आलाय. पहिल्याच बॉलला पाठवून दिलंय सीमा पार. पहिल्याच बॉलवर आलाय मोठा प्रहार. पहिलाच बॉल जातोय सीमा रेषेपार. वन क्लॅप फिल्म षटकार आणि 50 अप. 51 धावांवरती धाव फलक येऊन पोहोचलाय. दुसरा षटकार होता मयुरेश पोकळे यांच्या बॅट मधला. यावेळेला षटकार खेळलाय. काय सुंदर षटकार खेळताना आपल्याला पाहायला मिळाले मयुरेश. समोरच्या दिशेने प्रहार केलाय. मोठा फटका खेळला गेलाय त्यांच्या माध्यमातून. दरम्यान धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 4.1 षटकांनंतर 51. या ठिकाणी आगमन झालेलं आहे मीनाक्षी चेंदवनकर यांचं. हार्दिक असं स्वागत असणार आहे मीनाक्षी चेंदवनकर यांचं. हॅलो हॅलो. तर आजच्या या स्पर्धांना या ठिकाणी आगमन झालेलं आहे मीनाक्षी चेंदवनकर यांचं. हार्दिक असं स्वागत असणार आहे मीनाक्षी चेंदवनकर मॅम. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मीनाक्षी चेंदवनकर. यावेळेला अपील करण्यात आली आहे थर्ड अंपायर रेफरल फॉर रनआउट. पाहूया काय घडतंय. एक षटकार आलाय या ओव्हरमध्ये आतापर्यंत आणि दुसऱ्या चेंडूवरती एक रनआउट. निर्णय आलेला आहे. निर्णय या ठिकाणी येतोय पंचांचा. OUT आउट. माघारी परतावा लागणार आहे रनआउटच्या. तर मी विनंती करेन मीनाक्षी चेंदवनकर यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी आगमन झालंय मीनाक्षी चेंदवनकर यांचं. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय.
हॅलो. सतीश माखन यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. परेश देसाई आणि टीम इनक्रेडिबलच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सर मागील बॉलवरचा डिसिजन कळवायचा आहे पुन्हा एकदा. इज इट अ नो बॉल? येस. इथे कन्फ्युजन होतं सर, फक्त ते दूर करायचं होतं. येस. 4.2 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 51 वरती. हे 3 बॉल झाले की 2 बॉल? 3 चेंडू झालेत. 3 चेंडू झालेत. येस येस सर. मीनाक्षी चेंदवनकर, आपल्याला विनंती असणार आहे, आपण व्यासपीठावर यायचंय. मीनाक्षी चेंदवनकर, आपल्याला विनंती असणार आहे. यावेळेला आणखीन एकदा मोठा प्रहार मयुरेश पोकळे यांचा मात्र आता झेल पकडला गेलाय आणि माघारी परतावं लागणार आहे मयुरेश पोकळे यांना. तिसरा षटकार खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मयुरेश पोकळे बाद झालेत आणि आता माघारी परतणार आहेत मयुरेश पोकळे. या ठिकाणी आगमन झालंय त्याचप्रमाणे सतीश माखन यांचं. त्यांचं परेश देसाई आणि टीम इनक्रेडिबलच्या माध्यमातून असणार आहे हार्दिक हार्दिक स्वागत. 51 धावा, 51. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत विराज. यावेळेला सुद्धा ड्राईव्ह केलाय त्या बॉलला समोरच्या दिशेने. चांगली अडवणूक त्या बॉलची केली गेली आहे आणि स्ट्रायकर एंड वरती थ्रो या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. अपील केली आहे आणि निनाद गुरव यांची विकेट भेटली आहे. लक्ष्मण परब यांचा अलर्टनेस पाहायला मिळाला. लक्ष्मण परब यांनी मात्र दाखवलं एका जागी थ्रो करतायत, परंतु चतुराईनं बाद केलं निनाद गुरव यांना आणि निनाद आता थोडेसे निराश पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतो पुन्हा एकदा प्रोलिंगच्या माध्यमातून रिप्ले. या ठिकाणी शॉट खेळला, चांगला थ्रो पाहायला मिळाला आर्यन पांचाळच्या माध्यमातून आणि आर्यन पांचाळनं थ्रो केल्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा तिकडे लक्ष्मण परब यांच्या हातातच आहे चेंडू. त्यांनी फक्त दाखवलंय बॅटरला की मी फेकतोय, परंतु निनाद परब यांना बाद केलंय, निनाद गुरव यांना बाद केलंय. आणि सिद्धेश मसूरकर यांचं सेलिब्रेशन बघा. मी तुम्हाला विनंती करेन पुन्हा एकदा ते सेलिब्रेशन दाखवा सिद्धेश मसूरकर यांचं. कृपया आपल्याला विनंती असणार आहे. प्रोलिंग ही आठवण आहे ना, ही साठवून ठेवण्यासारखी आहे आणि हाच आठवणींचा ठेवा जो आहे ना, तो सिद्धेश मसूरकर यांना काही वर्षांनी नक्की लक्षात राहणार आहे. सिद्धेश मसूरकर यांचं सेलिब्रेशन फक्त बघा तुम्ही रनआउट केल्यानंतर. अरे याला म्हणतात सेलिब्रेशन. विकेट गेल्यानंतरचं जे सेलिब्रेशन आहे, जी खुशी आहे चेहऱ्यावरती, सिद्धेश मसूरकर वा. दरम्यान चला पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 53 धावांवर. शुभम शेट्टे यांचा फटका आहे आणि एकच धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. दरम्यान यावेळेला रनआउट होतील शुभम शेट्टे. सर शेवटचा रन दिला जाणार आहे नाही. येस ओके. रनआउट, ओनली रनआउट. एकच धाव, ओनली एकच धाव. एक रन काउंट केला जाईल म्हणजे धावसंख्या 54 वर येऊन पोहोचली आहे आणि 55 धावांचं लक्ष असणार आहे. आणि निखिल बोराडे यांचं कौतुक आहे, कारण केवळ 9 धावा खर्च केल्या आपल्या ओव्हरमध्ये. एक षटकार येऊन सुद्धा 9च धावा खर्च केल्या आहेत निखिल बोराडे. वा, व्हॉट अ बॉलिंग.
करणार आहे आमचे बाउंड्री स्पॉन्सर्स. आपल्या गिरण गावातलं, आपल्या लालबाग मधलं, आपल्या करी रोड मधलं सर्वात जुनं सिनेमाघर भारत माता, आणि या भारत माताच्या बाहेर आता एक नवी ओळख निर्माण केली आहे आपली क्लासिक क्रेविंग्स, ज्यांच्या माध्यमातून मोमोज, शॉर्माज आणि इतर फास्ट फूड जे आहे ते सेल केलं जातं. आणि नक्कीच तुम्ही सुद्धा अवश्य भेट द्या क्लासिक क्रेविंग्सला. अगदी रिझनेबल रेट्स मध्ये हे सर्व फास्ट फूड तुम्हाला दिलं जातं आणि त्यांचेच मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन आपल्या टीम इनक्रेडिबलच्या सदस्यांना की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सुमेर महाडिक आणि त्याचसोबत प्रणय धाडवे आणि सुमित माखन हे तिघही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन टीम इनक्रेडिबलच्या सदस्यांना, त्याचप्रमाणे आमच्या कॅमेरा दादांना की कॅमेरा कृपया स्टेज जवळ फिरवायचा आहे. सुरुवात होते दुसऱ्या डावाला. 55 धावांचं मोठं लक्ष आहे आणि या 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार याकडे आपल्याला पाहायचंय. सरप्राइझिंगली सागर मातेरे ओपनिंगच्या जोडीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर मातेरे, परंतु या निर्णयावर कितपत खरे उतरतायत सागर याकडे सुद्धा पाहायला लागणार आहे.
सागर आणि आर्यन पांचाळची जोडी मैदानाच्या आत, तर चेंडू हातामध्ये आहे सिद्धार्थ वारंग यांच्या. आम्ही या ठिकाणी आभार मानू इच्छितो क्लासिक क्रेविंग चे मालक सुमेर महाडिक, त्याचप्रमाणे प्रणय धाडवे आणि त्यांच्यासोबत नक्कीच उपस्थित होते सुमित माखन. या तिघांचेही मनापासून आभार. वेगातला बॉल, नो बॉल आहे आणि या नो बॉल वरती नक्कीच झेल पकडला तरी काउंट केला जाणार नाहीये. नो बॉल, नो +2, नो +2 इक्वल्स टू 3. म्हणजेच आता धावसंख्या 3 न पुढे जाईल. 3 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. यावेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न झालाय. रनआउटची यावेळेला संधी आहे आणि डाईव्ह केलाय त्या ठिकाणी सागरनं. एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचेल ती म्हणजे 4 या आकड्यावरती. पहिल्या चेंडू नंतर धावसंख्या 4 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाली. विचारू काय सरांना, बाय दिला काय? 22 ची ही धाव लिहिली गेली आहे. एक चेंडू नंतर 4 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आर्यन ऑन स्ट्राईक हलक्या हातांनी खेळून काढलं. मिड ऑन मध्ये फिल्डर आहे चंदन, परंतु या वेळेला होतील का रनआउट? या वेळेला आहेत रनआउट. आर्यन पांचाळ थोडस नॉन स्ट्रायकिंग एंड वरून यायला थोडा उशीर झाला आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरच स्ट्रगल करत राहिले आणि येताना थोडा लेट झाला आणि त्याचमुळे चंदननं मात्र एकदा फंबल झाले आणि त्यानंतर चूक केली नाहीये. बाद होऊन माघारी परत आहेत रनआउटच्या स्वरूपात. झटका लागतोय क्रमांक 1 रहाणे नाईट रायडर्स या संघाला. धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 5. पहिला झटका, पहिला गडी बाद. एक रन आहे भाऊ, इथे अपडेट नाही झालेलं म्हणून. फलंदाज निखिल बोराडे मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना लक्ष जर आपण पाहिलं तर 55 धावांचं आहे. लक्ष 55 धावांचं आहे आणि या 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अजूनही 28 चेंडूंमध्ये 50 धावांची गरज आहे. 50 needed in last 28 balls. सिद्धार्थ वेगात टाकलेला डाऊन द लेग साइड बॉल आहे आणि हा बॉल सोडला गेलाय फिल्डर कडून. बॉल निघून चाललाय सीमा पार आणि या वेळेला वाईड प्लस चौकार म्हणजे 5 धावा खर्च झाले आहेत या बॉलवर. सिद्धार्थ वारंग यांच्या माध्यमातून वाईड बॉल प्लस चौकार. बघा डाऊन द लेग बॉल होता आणि फिल्डर कडून सुद्धा सुटलाय तो बॉल, म्हणजे फिल्डरच्या सुद्धा उजव्या बाजूने निघून जाणारा तो चौकार आहे. वाईड +4. अनफॉर्च्युनेट राहिले यावेळेला सिद्धार्थ. धावसंख्या जर आपण पाहिली तर येऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 10. अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 45 धावांची आवश्यकता आहे. 45 पाहिजे ना, 28-45. 28 चेंडू 45 धावांची गरज. यावेळेला फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केलाय बॉलला, एक सिंगल मिळालाय. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 11 वर येऊन पोहोचली. अशाच प्रकारचं महागडं षटक ओमकार सातार्डेकर यांचं सुद्धा राहिलं होतं. पहिल्यांदा 13 धावांचं ते षटक आलं होतं आणि या षटकात सुद्धा आता 11 धावा झाल्या 3 चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल. बाद झाले आहेत सागर मातेरे आणि त्यांना आता माघारी परतावं लागणार आहे. 11 धावांवर दुसरा झटका लागतोय नाईट रायडर्स या संघाला. धावसंख्या 11, 2 गडी बाद. बघा यॉर्कर, काय सुंदर यॉर्कर हाताळला. सागर यांना बॅट फिरवायला वेळच दिला नाही. मिडल स्टंपवर लँड होणारा हा यॉर्कर आणि माघारी परतवलं सागर मातेरे यांना. विकेट आली आहे
आणि सागर यांना आता माघारी परतावं लागतंय. 11 धावांवर दुसरा गडी, दुसरा झटका लागतोय. 2 गडी बाद. लक्ष्मण परब या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष्मण उर्फ लकी आपल्याला फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11च्या आकड्यावरती धावफलक येऊन पोहोचलाय. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 11. लक्ष्मण नवीन बॅटर मैदानाच्या आत. ड्राईव्ह केलाय बॉलला. कव्हर्स मध्ये फिल्डर नाही आहेत. 2 धावा यावेळेला मिळणार आहेत आणि 2 धावा पूर्ण सुद्धा केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 13. 2 गडी बाद झालेत. फायनलची आपण मॅच पाहतो आहोत. सिद्धार्थ वारंग शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी होत आहेत तयार. सिद्धार्थ समोर असतील लक्ष्मण. वेगातला बॉल आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. अगदी अचूक रीतीने हाताळलंय हे षटक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रहाणे नाईट रायडर्सची धावसंख्या 13. 2 गडी बाद. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 24 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 42 धावांची. म्हणजे बघा 42 हवे 24 मध्ये. 42 धावांची गरज शेवटच्या 24 चेंडूंमध्ये. निखिल बोराडे ऑन स्ट्राईक आहेत. निनाद गुरव यांना चेंडू सोपवण्यात आला. या दुसऱ्या षटकासाठी पॉवर प्ले संपलाय त्यामुळे आता फील्ड रेस्ट्रिक्शन जे आहेत ते संपले. 4 फिल्डर आता सर्कलच्या बाहेर असतील आणि ते 4 फिल्डर म्हणजे लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. 5 फिल्डर आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. दोन विकेट होते. आज आहे बंड्याचा वाढदिवस. निनाद गुरव आलेत गोलंदाजीसाठी आणि समोर आहेत निखिल. वेगातला बॉल. ड्राईव्ह केलाय त्या बॉलला. फिल्डर आहेत विराज त्या ठिकाणी आणि दुसरी धाव सुद्धा यावेळेला कंप्लीट केली गेली आहे. 1 रन शॉट. 1 रन शॉट या ठिकाणी कळवलं जात आहे पंचांच्या माध्यमातून. 1 धाव शॉट आहे आणि त्याचमुळे एकच धाव काउंट केली जाणार आहे. एकच धाव गणली जाणार आहे. धावसंख्या आता 14 वरती येऊन पोहोचते पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. चला लक्ष्मण. लक्ष्मण विनंती असणार आहे. येस कृपया पंचांशी वाद घालायचा. ओके सर थँक्यू. लक्ष्मण या ठिकाणी आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडवर. स्ट्राईकवर निखिल. पुढचा बॉल. यावेळेला सुद्धा समोरच्या दिशेने प्लेस केलाय बॉलला. 2 धावा यावेळेला घेण्याचा प्रयत्न आहे, निर्धार आहे आणि त्या 2 धावा पूर्ण सुद्धा केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आता पूर्ण धावसंख्या येऊन पोहोचेल ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1.2. 2 चेंडू झाले. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 16. नक्कीच या डबल सुद्धा मॅचला बनवलं जाऊ शकतं आणि बघा इन डेप्थ मॅचला घेऊन जाणं, शेवटपर्यंत नेऊन मग सामना संपवणं, अशा प्रकारचं स्किल सेट असणारे बॅटर फार, परंतु त्यातील एक नाव म्हणजे निखिल बोराडे. यावेळेला 1 धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 वर नक्कीच लक्ष्मण परब दुसरी धाव घेण्यासाठी इंटरेस्टेड होते, परंतु पंचांनी मात्र कळवलं की बॉल जो आहे तो डॉट झालाय. नक्कीच पुढील चेंडू असणार आहे. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर 3 चेंडूंमध्ये 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत, स्कोर केल्या गेल्या आहेत निनाद यांच्या गोलंदाजीवर. वेगात टाकलेला बॉल आहे. ड्राईव्ह केलाय त्या बॉलला टुवर्ड्स द पॉइंट. 1 धाव घेतली गेली आहे आणि एकाच धावेवर पुन्हा एकदा संतुष्ट व्हावं लागेल. प्रणव डांबरे यांच्या माध्यमातून आता चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे.
एकच धाव आली आहे मागील चेंडूवरती. धावसंख्या 18 वर येऊन स्थिरावली आहे 4 चेंडूंनंतर. पुढचा चेंडू असणार आहे निनाद यांचा. निखिल यावेळेला फ्लिक केलाय बॉलला. मिड विकेटचा दिशा चाललाय. तोपर्यंत 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 न पुढे जाईल. धावसंख्या 20 वर येऊन पोहोचते. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. या षटकातला निनाद गुरव सज्ज होत आहेत आपला शेवटचा चेंडू घेऊन. निनाद 19 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता असणार आहे. 19 बॉल 35 नीडेड टू विन. रहाणे नाईट रायडर्स 19 चेंडू आणि 35 धावांची गरज. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. निनाद यांचा या षटकातला शेवटचा चेंडू. वेगात टाकलेला बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. यावेळेला 2 धावा तर मिळतीलच, परंतु थ्रो चांगला आलाय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का. नॉन स्ट्रायकिंग एंडवर होतील रनआउट. लक्ष्मण परब आता रनआउटच्या स्वरूपात माघारी परततायत. या मॅच मध्ये सगळ्यात जास्त रनआउट लक्ष्मण परब यांनी घेतलेत आणि तेच आता रनआउट होऊन माघारी परततायत. लक्ष्मण रनआउट होऊन दुसरी 2 धावा आल्या होत्या, परंतु थ्रो चुकीच्या दिशेला आला आणि त्याचमुळे बॉल पाहून मात्र लक्ष्मण यांनी थोडीशी एक्साइटमेंट दाखवली धाव घेण्यासाठी, परंतु त्याच नादामध्ये रनआउट झालेत. लक्ष्मण रनआउट झालायत. आपण नक्कीच बाद झालात. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या येऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ ओव्हर नंबर 2. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल्स 33 नीडेड. मयुरेश पोकळे यांना आता आमंत्रित केलं गेलंय गोलंदाजीसाठी. मयुरेश आणि फलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ओमकार सातार्डेकर. ओमकार सातार्डेकर येत आहेत फलंदाजीसाठी. स्ट्राईक वर असतील ओमकार. नक्कीच पहिल्या बॉल साठी मयुरेश यांच्या 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असणार आहे. मयुरेश जर ओमकार यांची विकेट मिळवली तर नक्कीच या मॅच मध्ये संपूर्णपणे डॉमिनेशन वरती येईल. तो म्हणजे कोहली चॅलेंजर्सचा संघ. कारण आता सगळ्यात जास्त कारगर ठरणारी जोडी जी आहे ओमकार आणि निखिलची जोडी मैदानाच्या आत. मयुरेश पहिला बॉल 18 चेंडू 33 धावांची गरज. फुलरलेनचा बॉल पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर डॉटने सुरुवात. डॉट बॉलने या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे मयुरेश पोकळे यांच्या माध्यमातून. अगदी जवळून जाणारा यष्ट्यांच्या तो बॉल. वेगातला बॉल यावेळेला फुल टॉस आहे आणि यावेळेला मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार. 1 बाउन्स यावेळेला मिळतोय चौकार. 4 धावांचा यावेळेला फटका आहे. ऋग्वेद केदारी यांच्या डोक्यावरून जाणारा तो चौकार. धावसंख्या 26 वर येऊन पोहोचते या चौकारानंतर. काय सुंदर फटका खेळतलाय. 26 धावा खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 26. रहाणे नाईट रायडर्स या संघाची फायनलचा सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. हाजी कासम प्रीमियर लीग चा फायनलचा सामना. फील्डला आता थोडस अनुसरून गोलंदाजी होते. शॉर्ट कव्हरला आणलं जात आहे गेम मध्ये. पॉइंटला फील्डर आहेत. पॉइंटला थोडस वाईडिश ठेवलंय. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट. लॉंग ऑफ लॉंग ऑन. पुढील चेंडू मयुरेशचा. यावेळेला नो बॉल आहे आणि या नो बॉल वरती ही जोडधाव सुद्धा आहे. एक नो +1 इक्वल्स टू 2. धावसंख्या आता 2 न पुढे जाईल. 28 धावांवर धावफलक आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. त्यामुळे निखिल बोराडे यांच्याकडे पर्वणी असणार आहे या पुढच्या चेंडूला मैदानाच्या कोणत्याही दिशेला कोणत्याही प्रकारचा शॉट खेळण्याची. फक्त रनआउट व्हायचं नाहीये या बॉलवर. तेच फक्त अवॉइड करावं लागेल. फ्री हिटचा बॉल आहे. निखिल बोराडे होतील सज्ज. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय निखिल बोराडे यांनी. चांगला झेल पकडलाय सिद्धार्थ वारंग यांनी. सेलिब्रेट करतायत सिद्धार्थ वारंग. मॅच मध्ये बघा, मॅच मध्ये लक्ष असणं किती महत्वाचं आहे. ऍज अ कॅप्टन ऍज अ प्लेयर. नक्कीच फ्री हिटचा बॉल होता आणि या फ्री हिटच्या बॉलवर झेल पकडला आणि सेलिब्रेट करू लागले.
किती तुमचा फोकस आहे हे सुद्धा पाहिलं जातं. यावेळेला समोरची दिशा पुन्हा एकदा निवडली आणि एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2 न पुढे जाते. 32 धावांवर आता धावफलक येऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 वर येऊन पोहोचली आहे. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गरज असणार आहे ती म्हणजे अजूनही 23 धावांची. 14 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. येणारे 2 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत मयुरेशचे. 14 बॉल 23. खेळलाय त्या चेंडूला डीप मिड विकेट झोन मध्ये. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या आहेत. आता 21 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत 13 चेंडूंवर 21 धावांची गरज असणार आहे इथून पुढे या मॅच मध्ये विजयासाठी रहाणे नाईट रायडर्स या संघाला. रहाणे नाईट रायडर्स यावेळेला बॉल चांगला हाताळलाय. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 12 चेंडू 21 धावांची आता गरज असणार आहे. 34 धावा धावफलकावरती झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. इथून पुढे गरज असणार आहे 12 चेंडू आणि 21 धावा. आपल्याला एक टाय ब्रेकर या दोघांमध्ये पाहायला मिळाली आहे. या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय निनाद गुरव यांना आणि निनाद यांच्यासोबत थोडीशी चर्चेला उदाहरण आलंय. प्रणव डांबरे, चंदन पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी. यांच्यामध्ये थोडासा वार्तालाप. सचिन परब यांचं सुद्धा मैदानावर आगमन बॅट चेंजिंग साठी, ड्रिंक्स ब्रेक साठी. चला विनंती आहे पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करायची आहे. सचिन परब आपल्याला विनंती आहे. सिद्धार्थ वारंग आपल्याला सुद्धा विनंती आहे. फायनलची मॅच आहे. आपल्याला वेळेत संपवायची होती. वेळ आता निघून गेली आहे. चला लास्ट वॉर्निंग आहे. दोन्ही टीम्सला लास्ट वॉर्निंग आहे. अन्यथा आयोजन समितीच्या माध्यमातून कठोर निर्णय घेण्यात येईल आणि आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. धन्यवाद. यावेळेला निनाद गुरव सज्ज होत आहेत आपलं वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन. 12 चेंडू आणि 21 धावा डिफेंड करायचे आहेत. समोर असणार आहेत ओमकार सातार्डेकर. पहिला बॉल निनाद गुरव तयार. वेगात टाकलेला बॉल, त्यावर केलाय प्रहार. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. पहिल्याच चेंडूवर 1 क्लॅप फिल्म्स मॅक्सिमम षटकार. चला रहाणे नाईट रायडर्स विवेक खानविलकर आपल्याला विनंती आहे कृपया थोडासा आवाजाला सांभाळायचा आहे कारण वेळ फार कमी आहे आपल्याकडे. वेळ निघून गेली ऑलरेडी. पुढचा चेंडू निनाद यांचा यावेळेला डाऊन द लेग साइड. वाईड बॉल असणार आहे जरूर आणि वाईड +1. धावसंख्या आता 2 न पुढे जाईल. धावसंख्या येऊन पोहोचली आहे 42 वरती. बघा एका चेंडूत 8 धावा खर्च केल्यात निनादनं. याला म्हणतात दडपण, याला म्हणतात प्रेशर, फायनलचं प्रेशर. अजूनही गरज आहे ती म्हणजे 11 चेंडूंमध्ये 13 धावांची. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. 12 चेंडू आणि 21 धावांची जी मॅच होती ती आता येऊन ठेपली 11 चेंडू आणि 13 धावांवरती. लक्षात घ्या सर्व खेळाडूंसाठी एक महत्वाची सूचना. रहाणे नाईट रायडर्स पवेलियन सचिन परब लक्ष द्या. मॅच झाल्यावरती कोहली चॅलेंजर्स आपण सुद्धा लक्ष द्या. मॅच झाल्यावर कोणीही स्टंप उचलणार नाहीये. कोणीही तिथे जाऊन स्टंप उचलणार नाहीये. लक्ष द्या. सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा मॅचला. यावेळेला सुद्धा डाऊन द लेग बॉल आहे. यावर काय घडतंय, यावरती बॉल सुटतोय आणि बॉल निघून चाललाय का? हो बॉल निघून चाललाय सीमा पार. वाईड प्लस चौकार.
5 धावा आल्या आहेत, म्हणजेच धावसंख्या आता 47 वर येऊन पोहोचली आहे. 47 रन्स. आता 11 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. लक्षात घ्या, 11 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. एक धाव घेतली आहे, यावेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. सिद्धार्थ वारंग थोडंसं फंबल झालंय त्यांचा थ्रो मध्ये, परंतु थ्रो केलाय. 2च धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 49 वर. आता 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. 2 चेंडू झालेत फक्त, म्हणजेच 10 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. रहाणे नाईट रायडर्स, विवेक कानविलकर अँड कंपनी पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय त्याच दिशेने. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. आता गरज आहे 4 धावांची. या ओव्हर मध्येच मॅचला संपवलं जाणार की मग थांबलं जाणार. विवेक कानविलकर, आपण टोपी काढायला तयार आहात का? बाजूला बाजूला. सुरुवात होते. 4 धावांची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये विजयासाठी. फील्डला आता वरती बोलावलं जात आहे. निखिल बोराडे ऑन स्ट्राईक. बघा, प्लेयर टू वॉच आउट फॉर या मॅच मध्ये असतील तर ओमकार सातर्डेकर आहेतच, परंतु 12 चेंडूंवर 19 धावा करून निखिल बोराडे सुद्धा चांगली फलंदाजी करतायत. चला, बॉल प्रोव्हाइड करायचा आहे. अलंकार सातर्डेकर, हर्षद पांचाळ, विनंती आहे बॉल प्रोव्हाइड करायचा आहे पंचांपर्यंत. दरम्यान रहाणे नाईट रायडर्स, कपिल कांदळगावकर माईकशी संपर्क साधा. कपिल कांदळगावकर. चार धावांची गरज आहे. निनाद गुरव होतील सज्ज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, झेलबाद. ट्विस्ट आलाय मॅच मध्ये, विकेट जाते. विकेट जाते यावेळेला आणि नवीन बॅटर सचिन परब मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. बघा, सचिन परब आणि फायनल हे नातं फार जुनं आहे. बघा, पारितोषिकांचा आता वर्षा व्हायला सुरुवात झाली आहे. सचिन परब यांनी जर चौकार मारला तर हर्षद पांचाळ यांच्याकडून 2001 रुपयांचं पारितोषिक. चौकार मारून जर मॅच संपवली. 3.4 षटकांनंतर धावसंख्या 51. 4 धावांची गरज आहे. चेंडू उरले आहेत 8 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. निनाद यावेळेला हलक्या हातांनी खेळून काढलंय. एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाते. अजूनही 3 धावांची गरज आहे. ओमकार सातर्डेकर ऑन स्ट्राईक आहेत. 1 धाव केली आहे सचिन यांनी पहिल्याच बॉल वरती. 3 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. शेवटचं षटक कोण हाताळणार, शुभम शेट्टे की राज जगडे, याकडे आपल्याला पाहायचं आहे. परंतु त्या शेवटच्या षटकापर्यंत सामना जाऊ दिला जाणार का? ओमकार सातर्डेकर यांना देखील चौकार मारल्यावर 2001चं पारितोषिक हर्षद कडून. यावेळेला डाऊन द लेग बॉल आहे. पाहूया काय निर्णय येतोय पंचांचा. 22च्या स्वरूपात ही धाव लिहिली जाणार आहे. ओमकार असतील स्ट्राईकवर. शेवटच्या षटकात 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. लक्षात घ्या सर, 1 मिनिट.
मॅच थांबवायची आहे. स्टम्प्स कोणी काढणार नाहीये, स्टम्प्स ला कोणीही हात लावणार नाहीये. येस, सरांनी जबाबदारी घेतली आहे. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. शुभम शेट्टे या स्पर्धेने नक्कीच अंडरआर्म मध्ये इतिहास घडवून आणलाय. 1 लाख रुपयाचं पारितोषिक ठेवलंय. या स्पर्धेचा वेगळाच डंग, वेगळाच या स्पर्धेचा आहे दिमाग. यावेळेला खेळलाय बॉलला आणि या स्पर्धेचं पारितोषिक 1 लाख जिंकलंय ते म्हणजे रहाणे नाईट रायडर्स.